शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे, मात्र तत्पूर्वी तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन जे आहे ते पूर्ण केले, त्याचं उद्या लोकार्पण होणार आहे शिंदे साहेबांच्या हस्ते. काय सांगाल, कशा प्रकारे कला दालन? मला असं वाटतं की आज लोकप्रतिनिधी म्हणून मी जे काही एवढ्या वर्षामध्ये काम केलं आहे, माझं जीवन सार्थक झाल्याचं मला आज वाटतंय. कारण उद्या आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब दुपारी 3 वाजता शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करायला या ठिकाणी येणार आहे. कारण मीरा भाईंदर शहरामध्येच नव्हे तर समस्त भारतातलं हे पहिलं कला दालन आहे की जे बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींनी उजाळलेलं आहे. आणि उद्या साक्षात शिवसेना प्रमुख पृथ्वी तलावर येऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे, त्यांच्या भावना व्यक्त करणार आहे. आणि त्या भावना व्यक्त करताना स्वतः एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा अभिमानास्पद क्षण आहे. माझं जीवन सार्थकी लागल्यासारखं मला वाटतं. कारण पहिल्यांदा आदरणीय शिवसेना प्रमुखांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. मी या राज्याचा पहिल्यांदा आमदार झालो आणि ठाणे आणि मीरा भाईंदरच्या जनतेने मला 1दा 2दा 3दा 4दा विधानसभेवर पाठवलं आणि तेही प्रचंड मताधिक्याने. किंबहुना राज्यामध्ये 1,08,000 मताधिक्यानं निवडून आलेला मी 7वा-8वा आमदार ह्या राज्यातून निवडून आल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला राज्याचा परिवहन मंत्री बनवलं. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे भाग्य आहे. आणि शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पूर्ण ठाणे मीरा भाईंदर नव्हे तर राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं आपल्या पक्षाची किंवा हिंदुत्वाची मराठी लोकांची जी फळी शिवसेना प्रमुखांनी बसवली होती ती परत एकदा पुढे नेण्याचा प्रयत्न ते करतायत. त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. आणि आज हे बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं झालेलं कला दालन आणि त्या कला दालनामध्ये असलेल्या एक गोष्टी ज्या आहेत, जे स्वप्न बाळासाहेबांचं होतं ते मी पूर्णत्वास उतरवलं. आणि मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या कला दालनासाठी तब्बल 180 कोटी रुपये निधी मंजूर केला आणि त्यांच्याचमुळे हे अतिभव्य कला दालन उभं राहिल्याचा मला अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे संवाद साधणार आहेत, म्हणजे नक्की काय काय सगळं होर्डिंग्स लागलेले? बघा, भावनिक नातं आहे बाळासाहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांशी, आमच्या सगळ्या शिवसैनिकांशी. शेवटी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. आणि माझ्या मनामध्ये एक विचार आला की जर अटल बिहारी वाजपेयी आपले विचार मांडू शकतील, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार सर्वसामान्य त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे मांडू शकत असतील, तर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आपले विचार आपल्या शिवसैनिकांपुढे मांडायला पाहिजेत. आणि त्या माध्यमातून तशी रचना केलेली आहे. आमचे जे आर्ट डायरेक्टर आहेत त्यांनी अतिशय कलात्मक पद्धतीनं त्याचं सादरीकरण करायचं निश्चित ठरवलेलं आहे. आणि उद्या ते सादरीकरण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. सरनाईक साहेब, या संपूर्ण एकूण कला दालनात जर सर्वांचंच लक्ष वेधणारी होती ती म्हणजे मातोश्रीवरची ती खोली, ज्यामध्ये बाळासाहेब आपल्या सर्वांना भेटत होते. आपण देखील व्हिजिट केली. बघा, मी सुद्धा स्वतः दादरकर म्हणजे दादरच्या कबूतरखान्याजवळ भवानी शंकर रोडच्या शिवसेनेची शाखा क्रमांक 65च्या पाटीलवाडीमध्ये कृष्णकुंज इमारतीमध्ये माझं बालपण गेलं. महापालिकेच्या भवानी शंकर रोडच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. आणि तेव्हापासून शिवसेना आणि शिवसेनेविषयी एक आदर आणि शिवसेना प्रमुखांविषयी एक आदर. त्याच काळामध्ये बाळासाहेबांनी जी संघटना काढली, खांडके बिल्डिंग जी आहे शिवाजी पार्कला, म्हणजे अगदी सेनाभवनच्या अलीकडे, आणि त्या खांडके बिल्डिंगपासून ती सुरुवात झाली आणि हळूहळू शिवसेना ह्या मुंबई महाराष्ट्रामध्ये वाढायला लागली. आणि त्यामुळे एक शिवसेनेचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमामुळे ही कला दालनाची एक संकल्पना माझ्या मनामध्ये आणली. आणि मी गेली 9 वर्ष मेहनत करून ती संकल्पना आता प्रत्यक्षात आणलेली आहे. आणि ती आता सर्वसामान्य जनतेसाठी 17 नोव्हेंबर ते 23 जानेवारी म्हणजे जन्मशताब्दी जी बाळासाहेबांची आहे त्या दरम्यान आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी खुली ठेवतोय. कला दालन पाहताना काही आठवणींना उजाळा? हो, आठवणींना उजाळा आला. कारण शेवटी माझे वडील दैनिक मराठामध्ये प्रूफरीडर म्हणून काम करत होते. बाळासाहेब ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी कार्टुनिस्ट म्हणून काम करत होते. आणि आचार्य अत्रेंच्या सान्निध्यामध्ये घडलेली ही सगळी लोक आहे आणि त्यांच्याच
कुटुंबातला मी एक घटक आहे ह्याचा मला अभिमान आहे. आणि प्रूफ रीडिंग करत असतानाची जी जुनी मशीन ती सुद्धा आठवणीने ठेवलेली आहे. बाळासाहेब ठाकरे कार्टुनिस्ट म्हणून काम करत असताना ज्या पेपरवर ते कार्टुनिस्ट म्हणून काम करत होते तो पेपर आणि ते टेबलसुद्धा ठेवलेलं आहे, त्यांचं दालन ठेवलेलं आहे, त्याचबरोबर मातोश्रीमधली त्यांची रूम, त्यांचं ऑफिस आणि त्यांची बसण्याची नेहमीची खुर्ची ती सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि त्याच खुर्चीला अभिवादन करायला एकनाथ शिंदे साहेब उद्या येणार आहे. 9 वर्ष लागली. 9 वर्ष काय अडचणी आल्या, कोण अडवत होतं, नाही बघा अनेक अडचणी आल्या. शिवसेना प्रमुखांचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य लोकांना म्हणजे पटवण्यासाठी आम्हाला फार अडचणी आणाव्या लागल्या. शिवसेनेचे 22 नगरसेवक मीरा भाईंदर महापालिकेमध्ये होते आणि त्यामुळे काही लोक जी आहेत सत्तेवर असणारी त्या लोकांनी विरोधही केला. बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा काव मंजूर होऊ नये, त्याच्या निविदा प्रक्रिया होऊ नये, स्थायी समितीची त्याला मंजुरी मिळू नये ह्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. आणि त्यावेळेस आमचे जे 22 नगरसेवक होते त्यांनी ते पूर्ण स्थायी समितीचं सभागृह तोडलं, त्यांच्या अंगावर गुन्हे दाखल केले, त्याला त्या गुन्ह्याला सामोरं जावं लागलं. शेवटी ठीक आहे 4 ते 5 वर्षे लढाई ते न्यायालयामध्ये लढत असताना आत्ताच कुठे त्यांची त्या 22 नगरसेवकांची सुटका झाली ही वेगळी गोष्ट. पण संघटनात्मक काम करत असताना माझ्या लोकप्रतिनिधींनी पण आमदार म्हणून मला सहकार्य केलं आणि त्यांचंही तेवढंच योगदान, त्यांचं तेवढंच सहकार्य, त्या शिवसैनिकांचं योगदान सुद्धा हे महत्त्वाचं मानलं जातं. आमंत्रण देणार का त्यांना? आमंत्रण द्यायची गरज नाही. बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचं कलादालन सगळ्यांसाठी खुलं आहे. त्यांनी यावं, बाळासाहेबांचे विचार घ्यावे आणि बाळासाहेबांचे विचार घेऊनच पुढे जावं, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना कुठल्याही संकटांना सामोरं जावं लागेल. 100% लवकर झालं असतं, पण शेवटी ठीक आहे, ज्या वेळेस व्हायचं त्याच वेळेस होत आहे. मला असं वाटतं की कदाचित बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीची वाट काही लोक बघत असतील की ह्या जन्मशताब्दी पूर्वी हे कलादालन पूर्ण व्हावं. पुढल्या वर्षी 23 जानेवारीला बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे. आज उद्या त्यांचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनापासून जन्मशताब्दीपर्यंत हे कलादालन सर्वसामान्य सर्व लोकांसाठी खुलं आहे. मला असं वाटतं की नाही बघा, राष्ट्रीय स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यावर म्हणजे बाळासाहेबांच्या आणि प्रामुख्यानं शिवसैनिकांच्या बाळासाहेबांविषयी असलेल्या भावना सुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी त्यामध्ये कुठलंही राजकारण न करता ते काम सुद्धा लवकर करावं. मला सुद्धा अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. मी तर एकटा आहे, फक्त या मीरा भाईंदरचा आमदार आणि ठाण्याचा आमदार म्हणून मी पाठपुरावा करत होतो. सत्तेमध्ये आत्ता सहभागी होतो, परंतु सत्तेमध्ये सहभागी नसताना सुद्धा मी आंदोलनाच्या भूमिकेतून हे काम पूर्ण करून घेतलं. मला असं वाटतं त्यांना तर सगळं रेडीमेड मिळालेलं आहे, त्यांनी उलट लवकर करायला पाहिजे. एक जर शिवसेनेचा आमदार प्रताप सरनाईक जर हे काम एवढ्या कालावधीमध्ये पूर्ण करू शकत असेल तर ते राष्ट्रीय स्मारकाचं काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना आमंत्रण द्याल काय बघायला? यायलाच पाहिजे, त्यांनी यायलाच पाहिजे. मला फोन करून त्यांनी विचारायला पाहिजे की आम्ही कधी येऊ. मी तर असं सांगतो प्रत्येकाला मी आमंत्रण देणार आहे. राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांना प्रत्येकाने यावं. ठाकरे परिवारानं तर यायलाच पाहिजे, कारण ह्या ठिकाणी बघा प्रवास कसा आहे. प्रवास आहे बाळ ठाकरे ते बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे ठाकरे परिवाराशी जुडलेल्या प्रत्येकाने हे कलादालन यावं, बघावं आणि बाळासाहेबांचे विचार जे एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य जनतेसमोर पोहोचवत आहेत तेच विचार त्यांनी सुद्धा पोहोचवावे. नाही मी टोला देणारा कोण हो? मी सर्वसामान्य एक शिवसैनिक आहे. पण एखाद्या प्रताप सरनाईक सारख्या शिवसैनिकांमध्ये जर ही ताकद असेल तर ती ताकद तुमच्यामध्ये सुद्धा येणं गरजेचं आणि त्या माध्यमातून तुम्ही सुद्धा ती लढाई जिंकली पाहिजे ह्या मताचे मी आहोत. नाही आहे म्हणजे त्यांना आदरांजली आहे. आमचा हरिश्चंद्र आमगावकर नावाचा एक बिचारा नगरसेवक होता ज्यांनी खऱ्या अर्थानं म्हणजे तो त्या प्रकरणातला आरोपी होता, परंतु कोरोनाच्या कार्यकाळामध्ये तो देवाघरी गेला. परंतु शेवटी ह्या स्मृती आहे, ह्या म्हणजे कलादालनाच्या निर्मितीसाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्या सर्वांचा मी आभारी है। शिवसेना के मुख्य नेता और राज्य के उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब कल शिवसेना प्रमुख आदरणीय बाला साहब ठाकरे जी के पुण्यतिथि के अवसर पर उनको
जो स्मृति है उनको अभिवादन करने के लिए यहाँ पे उपस्थित हो रहे। मैं इस शहर का विधायक होने के नाते और राज्य का परिवहन होने के नाते उनका स्वागत करता हूँ, क्योंकि आज एकनाथ शिंदे साहब जब भी राज्य के मुख्यमंत्री थे तो उन्होंने इस कला दालन के निर्मित के लिए जो मेरी संकल्पना थी वो संकल्पना उन्होंने उठाई और 180 करोड़ रुपए का निधि इसके लिए उपलब्ध करके दिया। 9 साल की मेरी मेहनत थी और 9 साल के मेहनत के बाद पैसे के लिए काम अधूरा था, मगर शिंदे साहब उस मुख्यमंत्री के तौर पे वहाँ पे बैठे और उन्होंने हमें निधि की कोई कमी महसूस नहीं कर रखी थी। आज वो काम पूरा होने जा रहा है और कल उनके स्मृति को अभिवादन करने के लिए एकनाथ शिंदे साहब भी यहाँ पे आ रहे हैं। मगर एक बात जरूर है कि आदरणीय बाला साहब ठाकरे जी कल शिवसैनिकों से संवाद करने वाले हैं, उनसे बातें करने वाले हैं, उनके सुख दुख में शामिल होने वाले हैं, उनकी भावना उनके विचार लोगों तक पहुंचाने वाले हैं। और इस वक्त के लिए अगर उस दौरान शिंदे साहब यहाँ पे आते और उनके विचार अगर सुनते तो मेरे लिए बहुत ही गौरव की बात है। मैं अपने आप को खुशनसीब समझता हूँ कि मेरे विधानसभा के कार्यकाल में ये कला दालन पूरा हो गया। ये महाराष्ट्र का नहीं बल्कि देश का सबसे बड़ा कला दालन है और सभी चीज़ें जो यहाँ है बच्चों के लिए है, बुजुर्गों के लिए, यूपीएससी एमपीएससी के विद्यार्थियों के लिए है, हमारे जो भविष्य में बड़े बड़े अहदे पे काम करने वाले अधिकारी के तौर पे काम करने की आकांक्षा रखने वाले जो स्टूडेंट्स हैं उनके लिए है। तो सभी को लेके यहाँ पे हमने दालन अलग अलग निर्माण किया है। बाला साहब ठाकरे जी के विचार शुरुआत में जो शिवसेना की स्थापना हो गई, यानी 1960 से लेकर अभी तक का जो इतिहास है वो इतिहास यहाँ पे रखा गया। बाला साहब ठाकरे जी के मातोश्री की यहाँ पे रूम दिखाई गई है, उनकी कुर्सी यहाँ पे दिखाई गई है। शिवसेना प्रमुख जहाँ जहाँ पे काम करते थे उसके ऑफिस का कार्यालय का निर्माण यहाँ पे किया है। हमारे जो दादर की गलियाँ थी, दादर की चाली थी जिसमें मैं बचपन मेरा गया, स्कूल मेरा भवानी शंकर रोड दादर में गया। उसी दौरान शिवसेना की शाखा थी जो 65 क्रमांक की शाखा थी, मनोहर जोशी उसके शाखा प्रमुख के तौर पे काम करते थे। मेरे पिताजी आदरणीय आचार्य अत्रे जी के प्रिंटिंग प्रेस पे जो मराठा न्यूज़पेपर था उसमें प्रूफ रीडर थे, बाद में वो पत्रकार बन गए और मगर साथ में उसी दौरान कार्टूनिस्ट के तौर पे बाला साहब ठाकरे जी भी वहाँ पे काम करते थे। तो ये पुरानी यादें हैं, ये पुरानी यादें हम इस कला दालन के माध्यम से लोगों तक लेके जाने के लिए और खासकर हमारे शिवसैनिक तो समझाने के लिए, उनके विचार देने के लिए हमने ये कला दालन का निर्माण किया। निश्चित रूप से यहाँ से आने के बाद, यहाँ पे आने के बाद लोग कुछ ना कुछ लेके जरूर जाएंगे। क्या उद्धव ठाकरे के परिवार को आप बुलाएंगे? निश्चित रूप से सभी को आना चाहिए। मुझे तो लगता है ये उनका ही है, ये कला दालन उनका ही है, ठाकरे नाम उसके है। और ये हमारा जो कला दालन की शुरुआत हमने की बाल ठाकरे से बाला साहब ठाकरे, एक कार्यकर्ता से लेके बाला साहब ठाकरे कैसे बने उसके निर्माण के लिए और निर्माण होने के बाद उसे देखने के लिए निश्चित रूप से सभी ठाकरे परिवार ने आना चाहिए। ये मेरा कहना है, मेरा आमंत्रण उनके आपके माध्यम से निश्चित रूप से मैं देना चाहता हूँ। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली, तसं GR जो आहे तो काढण्यात आला राज्य। बघा, राज्य शासन कुठल्याही प्रकारे राजकारण करत नाही हे सिद्ध झालंय। जर काही राजकारण त्यामध्ये करायचं असतं, बघा उद्धव साहेबांना त्या ठिकाणी 5 वर्षासाठी नेमणूक झाली, आदित्य ठाकरेंची नेमणूक झाली, सुभाष देसाईंची नेमणूक झाली आणि त्यांच्याबरोबर काम करणारे जी काही लोक आहेत त्या सगळ्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत। ठीक आहे, आमचे पराग अळवणी त्या ठिकाणी आहेत किंवा आमचे शिशिर शिंदे त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याही नियुक्त्या झाल्या। बाळासाहेबांवर प्रेम करणारे शिवसैनिक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यामध्ये राजकारण काही केलं नाही। म्हणजे तुम्ही जी मागणी करता ती मागणी राज्य शासन म्हणून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार मान्य करतात, कारण बाळासाहेबांचे विचार हे जगले पाहिजे, जिवंत राहिले पाहिजेत आणि त्या माध्यमातून हे कला दालन जे मी निर्माण केलेलं आहे हे बाळासाहेबांच्या विचारांना श्रद्धांजली देण्यासाठी, त्यांना ह्या आपल्या आदेशाच्या किंवा आपल्या सूचनांच्या माध्यमातून शिवसैनिकांनी काम करण्यासाठी हे कला दालन केलेलं आहे, जेणेकरून त्यांना पवित्र स्मृतीस त्यांना श्रद्धांजली, आदरांजली आम्हाला देता येईल। आणि शिवसैनिकांनी या ठिकाणी 17 नोव्हेंबर ते 23 जानेवारी म्हणजे जो जन्मशताब्दी वर्ष आहे त्या दिवसापर्यंत सर्वांनी, देशातील, राज्यातील, शहरातील सर्वांनी यावं असं मी आवाहन आपल्या माध्यमातून करतोय। उद्या स्मृतिदिन आहे आणि अशातच मीरा भाईंदर रोडमध्ये काँग्रेसकडनं बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलेलं आहे, कसं पाहता? काँग्रेसच्या बॅनरवर नाही, बघा तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु ह्या ठिकाणी असलेले काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांचे वडील हे मीरा भाईंदरचे सुरुवातीचे फार मोठे म्हणजे त्यांच्या जमिनी ह्या परिसरामध्ये होत्या आणि बाळासाहेबांची आणि त्यांची मैत्री होती। त्यांच्या आईनं बाळासाहेबांविषयी काढलेले उद्गार
आणि त्याचबरोबर नयानगर म्हणजे आता ठीक आहे, नयानगर मुस्लिम वसाहत म्हणून ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये परिचित आहे, परंतु नयानगरच्या भूमिपूजनाला बाळासाहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बोलावलं होतं हुसेनजींनी, आणि बाळासाहेब आले होते आणि त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आज नयानगर उभं राहिलेलं आहे. नक्कीच आदित्य ठाकरे टीका करतायत बिहार निवडणुकीनंतर मोदींनी अमेरिकेत निवडणूक लढवावी असं म्हणतात. मला असं वाटतं जी परिस्थिती बिहारमध्ये काँग्रेसची झाली ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उभाटाची होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी अशा प्रकारच्या वल्गना करणं बंद करावं. जयकुमार रावल म्हणतात की मोदींनी चंद्रावर सुद्धा महाविकास आघाड़ी में नजर आ रही है, कांग्रेस अकेले लड़ने जा रही है आने वाले चुनाव. नहीं, देखिए कांग्रेस की विचारधारा ही अलग है और उनको कांग्रेस को अभी पता चला कि पार्लियामेंट इलेक्शन में और विधानसभा इलेक्शन में कांग्रेस का सहारा लेके उबाटा उनके साथ जुड़ी, मगर कांग्रेस को जो माइनॉरिटी के वोट हमेशा मिलते वही वोट ट्रांसफर हुए उबाटा को, इसलिए कांग्रेस को लगा कि हमारे साथ रहने के बाद हमारा नुकसान होता है और उनका फायदा होता है. तो कांग्रेस ने बहुत ही अच्छी मूव चली और वो अकेले लड़ने जा रहे, तो जो माइनॉरिटी के वोट्स है वो उनको ही मिले, इसलिए वो शायद अकेले चलने की या अकेले लड़ने की उन्होंने घोषणा की रहेगी. आप कैसा महसूस कर रहे हैं आपका पूरा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.